तुमच्याही बाईक किंवा कारला 10,000 रुपयापर्यंतचा पोलीस दंड लावू शकतात जर तुमची गाडी एप्रिल 2019च्या अगोदरची असेल आणि त्या गाडीला जर HSRP नंबर प्लेट नसेल तर. पण टेन्शन घेऊ नका, तुम्ही टेकी मराठीला फॉलो करता त्यामुळे HSRP म्हणजे काय, ही नंबर प्लेट घ्यायची कशी आणि ह्याचे चार्जेस किती हे सगळं तुम्हाला या व्हिडिओत सांगतो. सगळ्यात आधी HSRP म्हणजे काय तर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. याच्यात भरपूर सारे फीचर्स मिळतात, सिक्युरिटी फीचर्स सुद्धा आहेत आणि एक खास प्रकारची सिक्युअर नंबर प्लेट तुम्ही बोलू शकता. आता ह्यामुळे काय होतं, जर तुमची गाडी कधी हरवली तर पोलीस LIRS टेक्निक यूज करून तुमच्या गाडीला मे बी थोडं लवकर शोधू शकतात, ट्रॅक करणं थोडं इझियर होऊ शकतं. आता जरी नंबर प्लेट तुमच्याकडे नसेल तर ह्याचे चार्जेस किती नवीन घेण्यासाठी, बाईकसाठी चार्जेस आहेत 531 रुपये, रिक्षासाठी चार्जेस आहेत 590 रुपये आणि कारसाठी चार्जेस आहेत 879 रुपये. जर ही अप्लाय करायची असेल तुम्हाला तर ऑनलाईन प्रोसिजर आहे, एकदम सोपं आहे. सगळ्यात आधी transport.maharashtra.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. इकडे हा जो बॅनर दिसतोय त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इकडे तुमचे बरेच गाडीचे डिटेल्स घेतले जातील. इकडे मोबाईल नंबर, गाडीचे डॉक्युमेंट सगळं तुम्हाला स्टेप बाय स्टेप अपलोड करायचं आहे. हे सगळं केल्यानंतर तुम्हाला इकडे फिटमेंट सेंटरची एक अपॉइंटमेंट मिळेल, ती तुम्ही सिलेक्ट करा आणि ज्या दिवशी तुमची अपॉइंटमेंट आहे त्या दिवशी फिटमेंट सेंटरवर जाऊन तुमची नंबर प्लेट फिक्स करून घ्या. याची शेवटची तारीख आहे 31 मार्च 2025. त्यामुळे तुम्हाला लगेच तर फाईन लागणार नाही, पण 31 मार्च नंतर लागण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे रिस्क घेऊ नका, लगेच नंबर प्लेट लावून घ्या, टेकी मराठीला फॉलो करा आणि लगेच हा व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअर करा ज्यांच्याकडे गाडी आहे जी एप्रिल 2019 पूर्वी त्यांनी घेऊन ठेवलेली आहे. नंबर लावल्यामुळे वाचलो.